नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेसच्या गेल्या काही वर्षांपासूनच्या विविध राज्यांमधल्या पराभवानंतर सत्ता समीकरण बदलण्याची मागणी जोर धरू लागली होती आणि त्याच्यातलं सगळ्यात मुख्य नाव आणि मुख्य जागा होती ती म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाची. सोनिया गांधी काहीशा आजारी असतात, प्रकृती त्यांना साथ देत नाहीत. प्रियंका गांधी अजून प्रत्यक्ष राजकारणात कधीच उतरलेल्या नाहीत. अशा वेळी कार्याध्यक्ष असणाऱ्या राहुल गांधींना आता थेट एकदाचं अध्यक्षपद सोपवा, त्यांना आता स्वतःचं मेटल सिद्ध करू द्या, स्वतःची क्षमता सिद्ध करू द्या, अशी मागणी काँग्रेसमधून सुद्धा होत होती आणि त्याला आता प्रतिसाद मिळतोय की काय अशी स्थिती आहे. कारण आता उघडपणे काँग्रेसचे लोक म्हणू लागलेले आहेत की राहुल गांधींना अध्यक्षपद बनवावं. आणि महत्त्वाची बाब म्हणजे अशा विषयांवरती नेहमी हे व्यक्तिगत मत आहे, यावर काँग्रेसला बोलायचं नाही, अशी भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता असं म्हणतोय की याच्या बाबतीत आपण सकारात्मक आहोत. इतकंच नाही तर रिपोर्ट्स तर हे पण आहेत की सोनिया गांधी सुद्धा अशा बदलाला अनुकूल आहेत. आपल्या आठवणीसाठी आपल्याला आठवत असेल, UPA 2च्या काळामध्ये वेळोवेळी मनमोहन सिंग यांना जेव्हा आडून विचारण्यात आलं की पंतप्रधानपदी किंवा अशा मोठ्या पदासाठी राहुल गांधी आले तर काय, तर त्यावेळी मनमोहन सिंग सुद्धा प्रत्येक वेळी त्यांचं स्वागतच करायचे. हे पाहता लक्षात येईल की आता राहुल गांधी त्या घटिकेपाशी येऊन ठेपलेले आहेत काँग्रेस अध्यक्ष बनण्याचा. प्रश्न असा आहे की हे काँग्रेसला उपकारक ठरेल का, तोच आपला चर्चेचा विषय आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा पुढे घेऊन जाणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राहुल काँग्रेसचे तारणहार ठरतील का? काँग्रेसचं अध्यक्षपद ही एक प्रकारे राहुल गांधींना मिळालेली शेवटची संधी असेल. ट्रॅक रेकॉर्ड पाहता राहुल गांधी या पदासाठी पात्र आहेत का? भाजपच्या अमित शहांना एक पक्षाध्यक्षांच्या समोर दुसरा पक्षाध्यक्ष अमित शहा आहेत. राहुल गांधी त्यांना शह देऊ शकतील का या क्वालिटीच्या बाबतीत? आणि ही टक्कर शहनशाह विरुद्ध शहजादा अशी आहे का? आपल्याला कल्पना आहे, सोनिया गांधी म्हणाल्या होत्या नरेंद्र मोदींना की नरेंद्र मोदी हे शहनशाह आहेत आणि भाजप नेहमी राहुल गांधींना शहजादा म्हणायचा. त्यामुळे शहनशाह शहजादा ही टक्कर कशी होईल त्याहीकडे आपल्याला बघावं लागणार आहे. या दरम्यान आपल्याला जर काय चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन तुम्ही सहभागी होऊ शकता. आमचा प्रश्न आहे, राहुल ठरतील का काँग्रेसचे तारणहार? @जय महाराष्ट्र वरती आपण जाऊन बोलू शकता, या विषयावरती आपण मत व्यक्त करू शकता. आपण मान्यवरांकडे जाऊयात. आपल्यासोबत अनेक मान्यवर गेस्ट आहेत. आपल्यासोबत आहे ज्येष्ठ संपादक कुमार केतकर सर, फोनद्वारे आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत, त्यांचं स्वागत. इथे स्टुडिओमध्ये सुद्धा आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर भारत कुमार राऊत, राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ संपादक. डॉक्टर कुमार सप्तर्षी पुण्याहून आपल्यासोबत आहेत, जे सामाजिक राजकीय चळवळींचे अभ्यासक आहेत, काँग्रेसच्या 60 वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदारच म्हणावं लागेल त्यांना. याशिवाय इथे स्टुडिओमध्ये अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते, आणि डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. आणि आपल्यासोबत अजित सावंत आहेत, जे एकेकाळी काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत. काँग्रेसमधल्या पक्षाची प्रवृत्ती त्यांना माहिती आहे आणि त्याचप्रमाणे राजकीय कार्यकर्ते म्हणून आपल्याला सुपरिचित. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा केतकर सरांपासून सुरुवात करेन. केतकर सर, ही लॉंग पेंडिंग डिमांड राहिलेली आहे, राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं, अशी वेळ आलेली आहे का? आणि त्या जबाबदारीसाठी तुम्ही राहुल गांधी या पर्सनॅलिटीकडे कसं पाहता? मला वाटतं राहुल गांधींच्या पर्सनॅलिटीकडे म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहायच्या ऐवजी आपण काँग्रेसच्या व्यक्तिमत्वाकडे पाहायला पाहिजे. बरं, आता काँग्रेसचं व्यक्तिमत्व हे विलक्षण विकलांग झालेल्या अवस्थेत आहे आणि ते नुसतं विकलांग झालेलं नाहीये, तर त्यांचा आत्मविश्वासही त्यांनी गमावला आहे. नाही तर कित्येक विकलांग व्यक्ती आत्मविश्वासावरती टिकून असतात. राहुल गांधींच्या विरोधामध्ये ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मुख्यतः काँग्रेसच्या अंतर्गतच जास्त व्यक्त होत असतात. किंबहुना विरोधी पक्षांची जी राहुल गांधींवरती टीका आहे, म्हणजे मग ते पप्पू आहेत का शहाजादा आहेत का ते फालतूच आहेत, त्यांना निकम्माच आहेत, या सगळ्या ज्या टीका आहेत या फक्त विरोधी पक्षांकडनं होत नाहीत. काँग्रेसमधला सुद्धा एक गट राहुल गांधींच्या विरुद्ध असतो. वस्तुस्थिती ही आहे की राहुल गांधींनी आतापर्यंत एकही दिवसाचा कोणत्याही प्रशासन कार्यातला अनुभव त्यांना नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा जो आहे तो संघटनात्मक अनुभव आहे फक्त, तो सुद्धा व्हाईस प्रेसिडेंट ते 2011 मध्ये झाल्यानंतरचा. आता हा प्रश्न असा निर्माण झालाय की सोनिया गांधी 1998 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्यानंतर ते आतापर्यंत म्हणजे गेल्या 18 वर्षामध्ये सोनिया गांधी सर्वात जास्त काळ अध्यक्ष राहिल्यात. गेल्या 18 वर्षामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. काँग्रेसमध्ये कोणी कोणाला मोठ्या प्रमाणावरती म्हणजे अनुप्रिया सिंग वगैरे अशा व्यक्ती सोडल्या तर कोणी मोठ्या प्रमाणावरती बंड केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे काँग्रेस ही 18 वर्षापूर्वी ज्या नेत्यांच्या ताब्यात होती त्याच नेत्यांच्या ताब्यात प्रत्यक्षामध्ये आहे. म्हणजेच काँग्रेसच्या अंतर्गत एक पुन्हा सिंडिकेट तयार झालेलं आहे की ज्या सिंडिकेटचा, ज्या ओल्ड गार्डचा या संघटनेवरती पूर्ण कब्जा आहे.
ओल्ड गार्ड याचा अर्थ केवळ वयाने नव्हे, नाही तर सुशील कुमार शिंदे 75, शिवराज पाटील 85, हो, हो. मोतीलाल वोरा 85, हा नुसता वयाचा प्रश्न नाहीये, बरोबर आहे. हा वृत्तीचा आणि ताकदीचा आणि आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काँग्रेस जरी दाखवत नसली तरी काँग्रेसमध्ये 2 गट आहेत, एक सोनिया गट आणि एक राहुल गट आहे. राहुल गटाला तरुणांचा पाठिंबा आहे आणि राहुल गटाला ओल्ड गार्डचा विरोध आहे. त्यामुळे बाहेर राहुल गांधींच्या विरुद्ध प्रतिमा तयार करण्यासाठी प्रामुख्याने हा ओल्ड गार्डच पुढे असतो. बरं. याचा अर्थ असा नव्हे की सगळ्याच्या सर्व तरुण तुर्क जे आहेत ते सगळे राहुल गांधींच्या बाजूने आहेत, बरं. परंतु राहुल गांधींवरती व्यक्तिगत कोणत्याही प्रकारचा आरोप नाही आणि त्यांची कार्यशैली ही अजून पूर्णपणे प्रकट झालेली नाही, कारण त्याची अडचण या काँग्रेस पक्षातच आहे. हो. त्यामुळे मुख्य मुद्दा आहे त्यांना अध्यक्ष झाल्यानंतर बरं. जर ही त्यांची कार्यशैली पूर्ण व्यक्त करण्याची संधी मिळाली हो. तर तुम्ही म्हणता तसं तारणहार वगैरे काहीतरी होऊ शकतील. बरं. नाहीतर 2019 मध्ये त्यांना अमेठीमध्ये स्वतःचीच जागा हो. लढवून सिद्ध करावी लागणार आहे, कारण तिथे सुद्धा ते हरू शकतात हो. जर पक्षाची स्थिती आता आहे अशी विकलांग असेल तर. बरं. त्यामुळे राहुल गांधी तारणार आहेत की नाही हे ठरवण्या अगोदर काँग्रेस हा तारणार आहे का याचा काँग्रेसला विचार करायचा आहे. केतकर सरांनी छान सुरुवात करून दिलेली आहे. त्यातला अमेठीचा मुद्दा फार महत्त्वाचा या करता आहे कारण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांना खूप जोराची टक्कर द्यावी लागली होती. इतकंच नव्हे, अनेक वर्षांमध्ये अमेठी निवडणुकीच्या काळात मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत थांबतात असं पहिल्यांदा बघायला मिळालं असं अमेठीकर सांगत असायचे. त्या दृष्टीने केतकरांची कमेंट फार महत्त्वाची होती. मी पुण्याला जातो आणि त्यानंतर स्टुडिओतल्या मान्यवर गेस्टकडे येईन. कुमार सप्तर्षींकडे मी चाललोय. सप्तर्षी सर, काँग्रेसचा हा असा सगळा प्रवास आतापर्यंतचा बघत येत असताना आता अध्यक्षपदी राहुल गांधी येत आहेत. फार महान आणि मोठ्या लोकांनी काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आता राहुल गांधी त्या पदासाठी दावेदार ठरलेले. तुम्ही हा प्रवास आणि मुळात राहुल गांधींकडे कसं पाहता या सिच्युएशन मध्ये? असं आहे प्रसन्न की आपण जर फक्त सत्ता संपादन करण्याचं नेतृत्व असं जर पाहिलं तर सध्या काँग्रेस विकलांग आहे, साहजिकच राहुल गांधी पण विकलांग आहेत. पण आता जो सत्ता बदल झालेला आहे हो, त्याचा काळ काही फार दिवस आहे टिकून राहणार असं दिसत नाही. बरं. तर या संक्रमणाच्या काळामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाचं काम काय, तर काँग्रेसचं जे वाढलेलं मेद आहे, हो, वाढलेलं फॅट आहे, हो. ते कमी करणे. तर त्याला आता राहुल शिवाय बरं. काँग्रेसकडे काय पर्याय? हो. आपण काही म्हणालो की हे फार मोठे विद्वान आहेत, फार हो. चांगले आहेत, पण ते काँग्रेसमध्ये पाहिजेत ना. हो. आणि आजच्या परिस्थितीमध्ये हा जो आता कुमार केतकरांनी सांगितलेला झगडा आहे हो. तो काँग्रेसच्या अंतर्गत तालेवार नेतृत्व म्हणजे फ्युडल नेतृत्व आहे, हो. सरंजामशाही नेतृत्व आहे. आणि त्यांच्याबरोबर झगडा करण्याचा पहिला संकल्प राजीव गांधी यांनी केला होता. बरं. की काँग्रेसला आधुनिक बनवायचं. पण एक काँग्रेसची आंतरिक शक्ती आहे आणि एक बाह्य शक्ती आहे. बाह्य शक्ती म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसचा मतदार आहे, हो. काँग्रेसचं नाव आहे. पण आंतरिक शक्ती काय आहे की सदैव वंचित आणि गरीब लोकांकडे लक्ष देण्याचं आणि एक मध्यम मार्ग स्वीकारायचा. बरं. अनेक प्रश्न काँग्रेसने केवळ थंडा करके करू म्हणून सोडवलेले आहेत, म्हणजे न सोडवता सुटलेले आहेत. बरं. उदाहरणार्थ खालिस्तानचा प्रश्न. बरं. तर फार तिथे आपण अतिरेकीपणा सत्तेने दाखवायचा नाही. आणि आता देशातलं जे राजकारण आहे ते सत्ताच अतिरेकीपणाने बोलते, बरं. अतिरेकीपणाने वागते, बोलते, त्यांचेच लोक काय बोलतात. तर अशा वेळेला राहुल गांधींचं त्यांना संधी मिळाल्यामुळे बरं. कदाचित नेतृत्व चमकून दिसेल, कारण त्यांच्यामध्ये अँटी फ्युडलिझम आहे हे बऱ्याच वेळेला लक्षात आलेलं आहे. बरं. आणि आम्ही लोक अँटी काँग्रेस होतो आणीबाणीपर्यंत, हो. आणीबाणीतही जेलमध्ये होतो. हो. त्याचं मुख्य कारण हे होतं की काँग्रेस स्वातंत्र्य लढ्यापासून दूर जाऊन ठिकठिकाणच्या फ्युडल लोकांच्या गावठी घराणेशाहीने त्रस्त होती. हो. आणि त्यावेळेला हे कळायचं आम्हाला. विनोबा भावे पण सांगायचे की नेहरू घराण्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते सार्क कंट्री ज्या आहेत दक्षिण आशियातल्या, हो. तर या सर्वांचं स्थैर्य या घराण्यावर अवलंबून आहे. कारण ते प्राचीन संस्कृतीमध्ये पण त्यांची मुळं आहेत. बरं. आणि त्याचबरोबर ते आधुनिक आहेत. तर देशाच्या राष्ट्रबांधणीमध्ये त्या लोकांचं बलिदान आहे खूप. बरं. तर याच्यामुळे काँग्रेसला जर वाटत असेल बरं. की आमचा हाच बाइंडिंग फोर्स आहे, हो. आणि विनोबा म्हणतात तेवढं जरी नसेल की सार्क देशांचं स्थैर्य
कारण आपलं जे लोकशाहीचं मॉडेल आहे हो ना बेसिकली सप्तर्षी जर तुमचा तो शैलीवादी मुद्दा आहे. महत्वाचा होता आपण की वेस्ट मिनिस्टर काँग्रेस मॉडेल अंतर्गत घेतलेलं आहे. सरंजामशाही जी माजली आहे किंवा वाढत गेली आहे त्याला समोर त्याला त्याला तोडण्यासाठी राहुल गांधींसारखा एक आश्वासक तरुण आणि त्या अर्थानं आधुनिक असणारा चेहरा उपयोगी पडू शकतो. थोडं कॉन्ट्रोवर्शियल हे विधान आहे, खास करून काँग्रेसचा इतिहास पाहता आणि थोडंसं याच्यात गुंतागुंत आहे ती कदाचित बाहेर पडेल नंतर. सेंटरला जर आणून ठेवलं. मी अजित सावंतांकडे जाऊन मग स्टुडिओतल्या मान्यवरांकडे भारत कुमार राऊतांपासून मी सुरुवात करणार आहे. अजित सावंतांकडे जायचं कारण पण आहे त्याला, कारण अजित सावंतांनी काँग्रेस अंतर्गत पक्ष प्रवृत्तीचा जो काय अनुभव त्यांना आला त्यामुळे त्यांना काँग्रेस दुर्दैवानं त्यावेळी सोडावी लागली होती. आपण त्यांना विचारूयात. अजित सावंतजी, कुमार सप्तर्षी जे म्हणतायत त्याला जोडूनच हा प्रश्न आहे, तुमचा अनुभव कसा होता आणि राहुल गांधींच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस, त्याच्या सुद्धा काही काँग्रेसमध्ये बाहेर नव्हते राहुल गांधी, कार्याध्यक्षच होते त्या कालावधीमध्ये आणि आता अध्यक्ष झाले तर काही वाढीसाठी पोषक अवस्था काही आहे का? पहिला प्रश्न मला असं वाटतो की राहुल गांधी हे काँग्रेसचे तारणहार ठरू शकतील का, हा प्रश्न मुळात गैरलागू आहे. बरं. कारण काँग्रेस 133 वर्षाच्या काँग्रेसने अनेक संकट झेललेली आहेत, अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत, निरनिराळ्या परिस्थितीतून काँग्रेस केली आणि काँग्रेस टिकून आहे. आणि काँग्रेसमध्ये एक अंगभूत शक्ती आहे की काँग्रेसचा कार्यकर्ता देशातल्या प्रत्येक गावामध्ये काँग्रेसचा झेंडा घेऊन उभा आहे. आणि म्हणून आपण आता ज्या गेल्या निवडणुका आपण पाहिल्या त्या निवडणुकाचा जर बारकाईने आपण अभ्यास केला तर कितीही कोणी म्हणो काँग्रेस मुक्त भारत, परंतु स्टॅटिस्टिक्स हे सांगतं की लढवलेल्या जागा, जिंकलेल्या जागा, मतांची टक्केवारी अजूनही काँग्रेस मजबूतपणे आपले पाय रोवून देशाच्या कानाकोपऱ्यात उभी आहे असा या निकालाचा अर्थ निघतो. त्यामुळे राहुल गांधी तारणगार ठरू शकतील असं नाहीये. तर काँग्रेस पक्षाचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो या पक्षाचा खऱ्या अर्थाने तारणहार आहे, फक्त त्याची नोंद घेतली पाहिजे. आता आपण मगाशी मला म्हणालात की बाबा माझा अनुभव आहे, पण माझा अनुभव हाच आहे की काँग्रेसचे नेतेच हेच काँग्रेसला तारतात किंवा मारतात. बरं. हे आपण अनेक वेळा पाहिलंय. तिथे कोण एक व्यक्ती नसते की जी काँग्रेसला तारते किंवा काँग्रेसला मारते. आणि म्हणून मगाशी सप्तर्षी साहेब म्हणाले, त्यांनी त्या सरंजामशाहीचा उल्लेख केला. हे सगळे सरंजामदार नेते सगळे सगळ्या प्रदेशांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत आणि ते काँग्रेसचा चेहरा झालेले आहेत. आणि राहुल गांधी जरी आले आणि आणखीन कोणी अध्यक्ष आला तरी त्याला जे काम करायचंय तो पक्ष एकसंघ ठेवणं, पक्षाची खालपासून बांधणी करणं आणि पक्षामध्ये सक्षम लोकांना संधी देणं, हे त्याला करायला लागलं. पण ते करायला राहुल गांधी सक्षम आहेत का? अजित सावंत, तुमच्या या अपेक्षा पूर्ण करायला, एक काँग्रेस कार्यकर्त्याच्या या अपेक्षा पूर्ण करायला काँग्रेस, राहुल गांधी सक्षम आहेत का आणि तसे महत्वाकांक्षी आहेत का की आपल्याला असं करायचंय? नाही, राहुल गांधी निश्चितपणे सक्षम आहेत. कारण त्यांनी ज्या पद्धतीने युवक काँग्रेसमध्ये, NSUI मध्ये निवडणुकांचा एक अभिनव प्रयोग धाडसीपणा ह्याने राबवला, त्यांच्या डोक्यामध्ये काही विविध कल्पना आहेत, ती संधी मिळाली तर राबवू शकतील. मी स्वतः राहुल गांधींना भेटलोय, त्यांच्याबरोबर जवळजवळ 50 मिनिटं माझी चर्चा एका विषयावरती झाली होती. मला वाटतं की एवढा मोठा वेळ मिळालेला महाराष्ट्रातला मी एकमेव कार्यकर्ता असेल. त्यामुळे त्यांच्याकडे ती हे नक्की आहे, ती नस त्यांनी ओळखलेली आहे. फक्त फरक मी जो मगाशी सांगितला तो की तो कार्यकर्ता कोण आहे, त्या कुठल्या कार्यकर्त्याला हेरलं पाहिजे आणि त्याला हे ओळखण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये आहे की नाही, ह्याच्याबद्दल थोडीशी मला शंका वाटते. ठीक आहे, मी भारत कुमार राऊतांकडे येतो. हा झाला एक अपेक्षेचा भाग होता अजित सावंतांचा. भारत कुमार राऊजी, ट्रॅक रेकॉर्डचा एक प्रश्न सुद्धा आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच घेतला होता. सोनिया गांधींचं ट्रॅक रेकॉर्ड सिद्ध झालेले आहेत. दोन्ही 2009च्या UPA 1च्या काळामध्ये एक हाती निवडणूक जिंकली, ज्यावेळी सगळे त्यांना सोडून चालले होते. त्यावेळी ज्या बाईचा हिंदीवरती सुद्धा कमेंट नाही अशा एका स्त्री हा मुद्दामून म्हणण्याचं कारण काँग्रेसच्या कल्चरच्या अर्थानं कौतुकाने हा शब्द वापरतोय, त्या ठिकाणी त्यांनी तो विजय मिळवून दिला होता. राहुल गांधींचं या पार्श्वभूमीवर ट्रॅक रेकॉर्ड पाहता काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांना मिळणं हे कसं प्लस मायनसेस असते? दोन प्रश्न आहेत इकडे. एक म्हणजे राहुल गांधींचा व्यक्तिशा ट्रॅक रेकॉर्ड आणि दुसरी परिस्थितीची गरज. या दोन गोष्टींचा आपण एकाच वेळी विचार करणं इकडे गरजेचं आहे. आज जर आपण राहुल गांधींचा ट्रॅक रेकॉर्ड जर बघायला गेला तर तो चांगला नाही. अगदी स्पष्टपणे म्हणायला पाहिजे लागेल की राहुल गांधींचा ट्रॅक रेकॉर्ड हा चांगला नाही, किंबहुना हा निराशाजनक आहे. असं असलं तरी सुद्धा जर का नेतृत्वामध्ये खांदेपालट करायचाच असेल आणि जर का राहुल गांधींना आणायचं असेल तर ती वेळ आजच आहे. आत्ताच आणलं तरी होऊ शकेल, कारण अजून पुढच्या निवडणुकांना, लोकसभेबद्दल बोलतोय मी, अजून 3 वर्षाची वेळ आहे. त्यामुळे जर का काही प्रयोग करायचेच असतील तर वेळ आत्ताच आहे. मात्र आता जर राहुल गांधींना आणलं
तर याचा अर्थ ताबडतोब सगळा बदल होईल का? तसं बदल होण्याची शक्य नाही. ते राहुल गांधी करू शकतात का, करू इच्छितात का, त्यांच्यात ती क्षमता आहे का, हे सगळी प्रश्नचिन्ह आहेत. पण ती प्रश्नचिन्ह आपल्याला कागदावर मांडून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष पाण्यात टाकलं तरच पोहता येतं की नाही हे सिद्ध करता येतं. बरोबर. ती परिस्थिती आपल्याला करावी लागेल. आता हे असं आहे की जो ओल्ड गार्ड आहे, काँग्रेसमध्ये 2 पद्धतीचे लोक आहेत, एक नवीन आलेले लोक आणि एक ओल्ड गार्ड. हा ओल्ड गार्ड जो आहे हा निश्चितच राहुल गांधींनी येण्याबद्दल हा नाखुश असेल. मगाशी मी येताना राजू वाघमारेंना हे सांगत होतो की UPA 2 सुरू झाल्यापासून आतापर्यंत मला मुंबईमधले 10 तरुण असे दाखवा की ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. असं होत नाही. नवीन रिक्रुटमेंट पूर्णपणे थांबलेली आहे काँग्रेसची, आणि ती केवळ आपल्यापुरती नाही तर राष्ट्रव्यापी ती थांबलेली आहे. याचं महत्वाचं कारण हे आहे की जो ओल्ड गार्ड आहे, जे बसलेले जातात सत्ता स्थानांवर, त्यांना दुसऱ्या कोणाला येऊच द्यायचं नाही. कारण तसं जर आणलं तर आपलं काय होणार ही भ्रांत सगळ्यांना आहे. त्यामुळे आता जेव्हा राज्यसभांच्या सीट्सचं जे डिस्ट्रीब्युशन झालं, खरं म्हणजे ही चांगली वेळ होती की जेव्हा तरुणांना या वरच्या सभागृहामध्ये आणता येणं शक्य होतं. पण आले कोण तर पी चिदंबरम, आले कोण कपिल सिब्बल, हे आणि जे निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत, जे निवडणुकीपासून जे पळ काढलेले आहे, ज्यांच्यावर वेगवेगळी बालंट आहेत, अशीच माणसं केवळ वयाने मोठी आहेत, आधीपासूनची आहेत, म्हणून त्यांना या पक्षामध्ये पुन्हा मानाची स्थानं देऊन त्यांना पदं देण्यात आली आहेत. मग असंच जर करणार असेल ना तर राहुल गांधी येऊन काही उपयोग नाही. अर्थात हे त्यांच्याकडे पूर्ण स्वातंत्र्य दिलं तरी सुद्धा काही उपयोग होईल असं काही सांगणार नाही, परंतु ते आपण नंतर बोलू शकू. बरं, मी मुद्दामून वाघमारेंकडे शेवटी जाणार आहे. पहिल्यांदा अवधूत वाघमारे आणि त्यानंतर केतकर सरांकडे पुन्हा एकदा. अवधूत वाघजी, भाजपनं प्रतिक्रिया दिली आहे की जरी हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असला तरी दॅट प्रूव्स की हे डायनॅस्टिक पॉलिटिक्स, कुटुंबशाहीचंच राजकारण काँग्रेस पुढे करते. हा दावा करण्यामागे तुम्हाला कुटुंबशाहीचा आक्षेप आहे का त्या कुटुंबातल्या राहुल गांधींवर आक्षेप आहे? मला यामध्ये 2 मुद्दे मांडायचे आहेत. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 130 वर्षाच्या काँग्रेसच्या इतिहासामध्ये सर्वात पहिली काँग्रेसमध्ये जी फूट पडली ती चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी पडली. आणि 1923 साली एका वेगळ्या पक्षाची स्थापना केली. मोतीलाल नेहरू या पक्षातनं, काँग्रेस पक्षातनं निघून गेले. 1967 साली काँग्रेसची स्थापना झाली आणि इंदिराजी त्या पक्षातनं बाहेर पडल्या. नेहरू बाहेर पडले, गांधी बाहेर पडले. आता 1980 सालानंतर हाताचं निशाणी घेऊन जी काँग्रेस उभी आहे त्याच्यामध्ये ना नेहरू आहेत ना गांधी आहेत. त्यामुळे काँग्रेसचा इतिहास करत असताना, या विषयावर आपण डिस्कस करत असताना 1980 नंतरचा आपल्याला विचार करावा लागेल. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, 1984 साली इंदिरा गांधीजींची जी दुर्दैवी हत्या झाली त्यानंतर जो देशभर एक मोठा एक सहानुभूतीची लाट आली, त्याच्यामध्ये 2/3 जागा आदरणीय राजीव गांधीजींना मिळाल्या. 5 वर्ष 2/3 बहुमताने निवडून आलेले हे सरकार त्यानंतर गेल्या 30 वर्षामध्ये स्वबळावर कधीच निवडून नाही आलं. प्रत्येक वेळी त्यांना अलायन्सची गरज घ्यावी लागली. आणि आता जर तुम्ही पाहिलं की 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत 30 वर्षाचा एक मोठा काळ जाणार आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस स्वतःच्या ताकदीनं आलेली नाहीये. आज जर तुम्ही काँग्रेसची जर परिस्थिती आजची बघितली तर काँग्रेस इज रुलिंग ओव्हर ओनली 7% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ इंडिया. कर्नाटक जर सोडलं तर इतर कुठच्याही मोठ्या राज्यांवर काँग्रेस नाहीये. लोकसभेमध्ये संख्याबळ नाहीये, पण या सगळ्याला राहुल गांधी कारणीभूत आहे असा दावा आहे तुमचा? नाही, या इतिहासाचं कारण काय? इतिहास सांगण्याचं कारण काय? कारण एक आहे की आज तुम्ही ज्यावेळी म्हणालात की एका कुटुंबाचं हे आहे आणि असा भाजपचा दावा आहे. आणि मगाशी कोणतरी म्हणाला, तर मला आठवत नाही कोण नक्की म्हणाला की सोनियाजी जेव्हा अध्यक्ष झाल्या तोपर्यंत आजपर्यंत बंड झालेलं नाहीये. 100% काँग्रेसमध्ये याच्या पुढे बंड होणार नाही. कारण काँग्रेसमध्ये बंड करण्यासाठी तयार असलेली आणि जनाधार असलेली माणसंच नाहीत. चिदंबरम घ्या, अहमद पटेल घ्या, गुलाम नबी आझाद घ्या, जयराम रमेश घ्या, ज्या सर्वांना आता राज्यसभेवर पाठवले, कपिल सिब्बल घ्या, हे जनाधार नसलेले दिवाणखान्यामध्ये काम करून दिवाणखान्याचं पॉलिटिक्स करणारे लोक आहेत. शरद पवारांसारखा तगडा मोहरा ज्याला जनाधार आहे, महाराष्ट्रामध्ये का असेना जनाधार आहे, अशी लोक. जर आज कमलनाथ हे एकमेव मध्य प्रदेशमधले मोठे नेते सोडले तर जनाधार नसलेल्या लोकांची ही पक्ष आहे. त्यामुळे बंडखोरी होणार नाही. त्यामुळे राहुल काँग्रेसचे नक्कीच तारणहार ठरतील. राहुल गांधी जनाधार असणारा नेता मानता की नाही?
त्याच्याबद्दल काय बोलायचं? नाही, मला खरंच प्रश्न आहे. एका बघा, आज जिकडे मी म्हटलं की काँग्रेस इज रोलिंग ओव्हर 7% ऑफ द पॉप्युलेशन, मग 7% लोक त्यांच्या बरोबर आहेत असं मानायला काय हरकत नाहीये. ठीक. मी पहिल्यांदा भारत कुमार राऊतांची घेतो, त्यानंतर ब्रेक घ्यावा लागणार, त्यामुळे मला फ्रेश सुरू करता येईल वाघमारेंकडे. पुन्हा माफ करा, मी कुमार केतकरांकडे जाणार होतो, भारत कुमार राऊतांकडे नंतर. कुमार केतकर सर, याच्यातला जो मुद्दा आता अवधूत वाघांनी मांडलेला आहे तोच घेऊन पुढे जायचं झालं तर ज्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे अध्यक्षपद येईल त्या दृष्टीने त्यांना मुळातच काँग्रेस तर रिवाईव्ह करायचीच आहे, पण जे नंतर करून दाखवायचं आहे ते कर्तृत्व हे नेहमी भाजपच्या यशाशी तोललं जाणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही कसं पाहता? काही प्रथम वस्तुस्थिती आणि इतिहास चुकीचा जायला नको श्रोत्यांकडे म्हणून सांगतो. पहिली काँग्रेस मधली फूट पडली हो. ती अधिकृत फूट म्हणून मानली जात नसली तरी ती फूट पडली 1907 साली टिळकांच्याच काळात, आणि टिळक आणि गोखले हे जहाल आणि मवाळ म्हणून पुढे आले. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे कंटिन्युअस मगाशी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ती मोतीलाल नेहरूंची वगैरे फूट पडली, पण सगळ्यात अलीकडच्या अर्वाचीन इतिहासावरती परिणाम घडवणारी फूट घडली ती 1969 मध्ये. त्यांनी 67 म्हटलं ते चूक आहे, ते चुकून झालं असेल. 1967च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला देशातल्या एकूण 9 राज्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आणि एक सहज जाता आता अवधूत वाघांच्यासाठी माहिती आहे लोकांच्या सुद्धा की त्यावेळेला काँग्रेसला 41% मतं होती. 41%. मग आत्ताच्या बीजेपीला 31% मतं आहेत मोदींना, आणि 31% मतांनी त्यांना 282 जागा आहेत. त्यावेळेला काँग्रेसला 41% मतं होती, जवळजवळ तेवढ्याच जागा होत्या. एक्झॅक्ट सांगायचं 295 जागा होत्या. म्हणजे आत्ताच्या पेक्षा जास्त जागा त्यांना होत्या, आणि तरी सुद्धा 69 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. ती फूट पडली ती मुख्यतः सिंडिकेट आणि नंतर ज्याला इंडिकेट म्हटलं गेलं काँग्रेस आय ची स्थापना ही त्याच्यानंतरची. सुरुवातीला काँग्रेस आर म्हणजे रुलिंग काँग्रेस पार्टी असं नाव होतं, आणि काँग्रेस ओ म्हणजे काँग्रेस ऑर्गनायझेशन. या फॅक्ट्स माहिती पाहिजे नाही त्याचा गैरसमज होऊ शकतो. दुसरं, त्या फॅक्ट्स दुसऱ्या कारणासाठी सुद्धा माहिती पाहिजेत. या प्रत्येक वेळेला काय घडलं तर प्रत्येक वेळेला फुटीतनं एक नवीन एनर्जी प्राप्त झाली. 1963 मध्ये पंडित नेहरूंनी फूट न पाडता कामराज प्लॅनच्या नावाखाली मोरारजी देसाई सारख्या दिग्गज लोकांना सुद्धा कॅबिनेट मधनं काढून टाकलं, आणि त्यांना सांगितलं तुम्ही पक्ष कार्य करा. आणि जवळजवळ अर्ध कॅबिनेट हे पक्ष कार्य करायला गेलं. आपल्याकडच्या सका पाटलांना सुद्धा राजीनामा त्यावेळेला द्यायला लागलेला होता, आणि पक्ष कार्य महत्वाचं. आणि ते जिंकून आल्यानंतर 1962च्या निवडणुकीत जिंकल्यानंतर सुद्धा 1963 साली कामराज प्लॅन करून एक प्रकारे पक्षामध्ये हल्लीच्या भाषेत शस्त्रक्रिया केली गेली. तरी सुद्धा 1969 मध्ये फूट पडली. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अत्यंत लक्षात घेण्यासारखी आहे की 1977 मध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. इंदिरा गांधी हरल्या, संजय गांधी हरले, आणि त्यांचा आकडा फक्त 157च्या आसपास आला. 157च्या आसपास आकडा असताना पुन्हा पक्षात फूट पडली, आणि यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी बाहेर पडले, आणि तो 157चा आकडा 80च्या घरात गेला. त्याच्यानंतर पुन्हा देवराज अरस ज्यांनी चिकमंगळूरला इंदिरा गांधींना निवडून द्यायला मदत केली तेही बाहेर पडले. त्यामुळे अखेरीस ज्या वेळेला काँग्रेसची प्रत्यक्षात 1980 मध्ये सत्ता आली त्यावेळेला काँग्रेसचा प्रत्यक्षातला त्यांचा आकडा हा 50च्या आसपास होता. कारण बहुतेकशे लोक सोडून गेले होते, काही देवराजकडे, काही यशवंतराव चव्हाणांकडे, काही सोडून गेले होते. या पार्श्वभूमीवरती इंदिरा गांधींनी पुन्हा 1980 मध्ये 2/3 बहुमत मिळवलेलं आहे. त्यामुळे जे कुमार सप्तशी म्हणले हा पक्षाचा संपला, काँग्रेस मुक्त देश झाला असं होऊ शकत नाही. तो काँग्रेस मुक्त करायचा प्रश्न नाहीये. आता तो 7% ठिकाणी हे खरं आहे, पण मग तसं म्हणता येईल की फक्त 31% लोकांचं मतदान मोदींना झालंय म्हणजे 69% लोक विरोधात असं आपण म्हणत नाही. आपण असं म्हणतो बहुमत आता भाजपला आहे, त्याचा लोकशाही पद्धतीने काय सन्मान करायचा असेल तो करा, त्यांना बहुमत आहे. आता राहुल गांधींच्या समोर प्रश्न आहे की त्यांचं जे मतदान आहे या पक्षातलं आता मिळालेलं त्यांना सांगणार 20 ते 26% ठिकठिकाणी आहे, ते त्यांना किमान 35% पर्यंत न्यायचं आहे. परंतु हे शक्य आहे का? तर भाजपकडे पाहूनच हे शक्य म्हणता येईल. 1985 साली भाजपकडे फक्त 2 जागा होत्या, स्वतः वाजपेयी सुद्धा निवडणुकीत हारलेले होते. त्या 2 जागांचे बरोबर 1996 साली त्यांना 161 जागा मिळाल्या, आणि 1998 मध्ये त्यांना 182 जागा मिळाल्या. 1996 ला त्यांना फक्त 2च सहकारी पक्ष होते, एक शिवसेना आणि दुसरा हरियाणा विकास मंच. तरी सुद्धा त्यांना एवढ्या जागा मिळाल्या. तेव्हा आता किती जागा आहेत, आता किती प्रदेशावरती काँग्रेसचा दबदबा आहे, तसा भाजपचा दबदबा काहीच नव्हता, तरी सुद्धा ते इथपर्यंत आले. आता काँग्रेसची मुळे आहेत. तो एक शब्द लोकांना सगळ्यांना माहिती, काँग्रेस ग्रास असा एक शब्द काँग्रेसची टिंगल करण्याची वापरतात, पण ती टिंगल करण्यासाठी वापरणारा शब्द हे पण काँग्रेसचा एक भाग आहे. काँग्रेस ग्रास काय आहे की ती कुठून उगवते, कशी उगवते, कशा वेगाने वाढते हे कोणालाही कळत नाही. आणि तशा प्रकारे काँग्रेसची वाढ होत असते. सामान्य माणसालाच काय, नेत्यांनाही कळत
कळत नाही, जे लोक काँग्रेसच्या बाजूने जातात त्यांनाही कळत नाही की ते काँग्रेसच्या बाजूने का चाललेत. बरं. तेव्हा राहुल गांधी तारणार होणार का ह्या प्रश्नाचा ह्या संदर्भांमध्ये बरं. आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल बरं. की काँग्रेसचा जो हा काय म्हणतात अनामिक आवाज आहे, देशभर पसरलेला आहे, हो. त्या अनामिक आवाजाला ते प्रत्यक्ष व्यक्त करायची संधी देतील का? विल ही गिव्ह व्हॉइस टू द पीपल, हो. टू दो सायलेंट पीपल, दॅट सायलेंट मेजॉरिटी, आणि त्याच्यावरती ते अवलंबून येईल. आतापर्यंतचा राहुल गांधींचा अनुभव पाहता बरं. ते अशा प्रकारचं उत्तेजन देऊ शकतील असं वाटतं. बरं. याचा अर्थ सोनिया गांधी देत नव्हते असं नाही, तर सोनिया गांधी 2004 मध्ये कोणालाच वाटलं नव्हतं त्या येणार, सगळी टिंगलच चालली होती. हो. त्यावेळेला देशातल्या सगळ्या पंतप्रधानांसाठी नावं घेतली गेली, शरद पवारांपासून मायावतीपर्यंत, आणि प्रत्यक्षात 2004 मध्ये सोनिया गांधीला ऑफर केली, त्यांनी ते रिजेक्ट केली, त्यांनी मनमोहन सिंगांना म्हटलं. 2009 मध्ये पुन्हा सगळ्यांना वाटलं की काँग्रेस हरणार आणि परत ते आल्या. त्यामुळे सोनिया गांधींनी त्यांची जी ताकद आहे हो. समाजापर्यंत जाण्याची ती दाखवलेली आहे. हो. त्याच्यानंतर Exactly. ती संपली आणि आता ते राहुल गांधींकडे सूत्र जात आहेत. ती काही लोक म्हणतील घराणेशाहीने जात आहेत, कुटुंबशाहीने जात आहेत, काही असेल, पण ती आता राहुल गांधींकडे गेली बरं. आणि त्यांनी जर ह्या अनामिक जनतेला आवाज दिला हो. तर 2019 नाही तर त्याच्यानंतर काहीतरी पण काँग्रेस संघटना उभी राहू शकते. बरं.